जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या दर्शकांचे काही क्वेरीज आहेत तर त्याचा सोल्युशन आपण इथं पाहूया। आपले एक दर्शक कमेंट्स करतायत, सर आजोबांच्या दाखल्यावरती शूद्र असा उल्लेख आहे, मग कोणते कास्ट सर्टिफिकेट मिळेल? हे बघा, नुसतं शूद्र असेल तर म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला ते जाती संबंध तुमच्या समाजाचं जिथं वर्णन असेल असे डॉक्युमेंट्स लावले तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल। नुसतं शूद्र म्हटलं तर शूद्रांमध्ये भरपूर जाती आहेत, तर तसा म्हणजे होत नाही। म्हणजे तुम्हाला तुमच्या जाती संबंधाचे पुरावे तिथं लागणार आहे। नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझे वडील आंध्र प्रदेशात राहत होते पण ते लहान असले वेळी आजोबांची मृत्यू झाली, तर आता माझ्याकडं आजोबा आणि पंजोबाचे काहीच पुरावे नाहीत, पण आमच्या भावकीमध्ये एका नातेवाईकाकडं आहे, तर माझी कास्ट व्हॅलिडिटी निघेल का? हे बघा, आता तुमचे जे वडील आहेत ते आंध्र प्रदेशमध्ये राहत होते, परंतु जर तुम्ही आंध्र प्रदेशचे मूळचे रहिवासी असाल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जातीचा दाखला म्हणजे मिळणार नाही आणि व्हॅलिडिटी पण होणार नाही। आता तुम्हाला जो जातीचा दाखला जर मिळवायचा असेल तर तो मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट असेल, आणि मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट फक्त तुम्हाला सेंटर पोस्ट करता त्याच्या बेनिफिट्स घेता येतील, परंतु महाराष्ट्राचे जे मागास प्रवर्गाचे आरक्षणाचे फायदे आहेत ते तुम्हाला ते घेता येणार नाही। आता तुम्ही तुमचा जो नातलग आहे त्यांनी कास्ट सर्टिफिकेट भावकी म्हणजे म्हणतायत, तर तुमचे ब्लड रिलेटिव्ह असतील महाराष्ट्रातले कायमस्वरूपी। आता इथं तुमची जी कास्ट आहे, मानक दिनांक म्हणजे कास्ट तुमची जर SC ST असेल तर 1950 पूर्वी पासून तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे। विजयंती असाल तर 1961, OBC SBC असाल तर 1967 पूर्वी कायमस्वरूपी महाराष्ट्राचे रहिवासी असेल तर महाराष्ट्राचा कास्ट सर्टिफिकेट मिळेल, अन्यथा मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट मिळेल। पुढची क्वेरी आहे, नोकरी आणि शेती असेल तर त्या व्यक्तीला कुणबी समाजाचा दाखला मिळेल का? हे बघा, तुमच्याकडे जर कुणबी किंवा कुणबी मराठा, मराठा कुणबी अशा नोंदणी असतील तरच म्हणजे तुम्हाला कुणबीचा दाखला मिळेल। नेक्स्ट क्वेरी आहे, सर मी आईकडचे सेंट्रल OBC कास्ट सर्टिफिकेट आहे, 3 पेजेसचे असते पण मला एकच पेजचे सेंट्रल। हे बघा, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटचा जो फॉर्मॅट आहे तो ठराविक असतो। आता त्याच्यामध्ये काय म्हणजे तो 3 पेजेसचा कसं आहे, तर मला जे तुमचा जो 3 पेजेसचा म्हणजे आहे तो माझ्या व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला, त्याच्यावरती ते टाका आणि कॉमेंट्स करा, मी आपण तो तुमचा प्रश्न पुढे घेऊ। नेक्स्ट क्वेरी आहे, सर मी OBC प्रमाणे अर्ज करून 8 महिने झाले आहेत, मला अद्याप पडताळणीसाठी ऑनलाईन कागदपत्र मिळालेली नाहीत, कृपया याबद्दल व्हिडिओ मागवा। हे बघा, जनरली जात पडताळणीचा जो मर्यादा आहे ती 3 महिन्याची असते आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये आणखी 2 महिने म्हणजे 5 महिन्याचा असतो। आणि तुम्हाला 8 महिने जर झाले असतील तर एकदा तुम्हाला समितीमध्ये जाऊन यायचंय, तत्पूर्वी तुम्ही ईमेल ID आणि तुमचा जो स्टेटस आहे ऑनलाईन ते पाहून घ्या। तिथं काही दाखवत नसेल, पेंडिंग दाखवत असेल तर तुम्हाला तुमच्या जात पडताळणी समितीमध्ये जाऊन यायचंय। नेक्स्ट क्वेरी आहे, कास्ट व्हॅलिडिटी स्टेटस ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाय प्रोसेस, नेक्स्ट स्टेप काय असेल सर, प्लीज रिप्लाय। हे बघा, आता तुमचं डॉक्युमेंट म्हणजे जो व्हेरीफाय आहे, जो पहिला लिपिक जो असतो, जो डॉक्युमेंट म्हणजे तपासतो आणि तुमचा जो ऑनलाईन केलेला आणि तुम्ही जो समितीमध्ये सबमिट केलेले डॉक्युमेंट हे तपासतो आणि त्याला ज्यावेळेस प्रथम दर्शनी तो जो म्हणजे प्रकरण योग्य वाटला तर तो मग इन प्रोसेस मध्ये टाकतो। आता इन प्रोसेस मध्ये झाल्यावरती तुमची जी फाईल आहे ती जात पडताळणी समितीकडे म्हणजे जाते। ज्यावेळेस त्यांची मीटिंग होते तर त्याच्यावरती मग 3 सदस्य आपापला अभिप्राय देतात आणि बहुमताने म्हणजे 2 जर मत असली SC तर त्याला कास्ट व्हॅलिडिटी मिळते, परंतु जनरली
एका यांनी मेंबरने जर त्याच्यावरती यस केला असेल तर सगळ्यांचेच म्हणजे त्याच्यावरती हो असते आणि मग व्हॅलिडिटी मिळते. म्हणजेच तुमचा जो प्रकरण आहे, आता ज्यावेळेस तुमची मीटिंग होईल कास्ट व्हॅलिडिटी कमिटीची, तर त्या मीटिंग मध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावरती निर्णय घेण्यात येतो. नेक्स्ट क्वेरी आहे, माझी जात नागपंथी डवरी गोसावी आहे, माझे कास्ट सर्टिफिकेट वर NTC मध्ये आहे, पण जेव्हा मी नागपंथी फॉर्म भरला गव्हर्नमेंटचे उत्तर आमची जात आहे. हो बाई बघा, गोसावी म्हणजे नागपंथी गोसावी असेल, गिरी गोसावी असेल, जेवढे पण म्हणजे गोसावी समाजाचे आहेत त्यांचे NTP मध्ये येतात, NTC मध्ये येत नाही. आणि जर तुमचा NTC जर केला असेल तर तुम्ही नव्याने जातीचा दाखला काढून घ्या, नाहीतर पुढं अडचण येईल. नेक्स्ट क्वेरी आहे, कुणबी नोंद जामखेड तालुक्यात आहे 1967 पूर्वी, परंतु रहिवास भूम तालुक्यात आहे. रेशन कार्ड, आधार कार्ड, जमीन जागा भूम तालुक्यात आहे. तर जात प्रमाणपत्र कुठून काढावे, पत्ता कुठला टाकावा, नॉन क्रिमिलियर उत्पन्न कुठून मिळेल. हे बघा, मुळात तुमचा जो नेटिव्ह प्लेस आहे म्हणजे 1967 पूर्वी पासून तुम्ही कुठले रहिवासी आहे त्या ठिकाणी तुम्हाला जातीचा दाखला काढायचा आहे. आणि साहजिकच नॉन क्रिमिलियर पण तुम्हाला तिथंच देण्यात येईल. आता तुम्ही समजा तुमचा जो जामखेड आहे तिकडनं तुमची फॅमिली स्थलांतरित होऊन समजा भूमला आली असेल, तर तुमचा मानक दिनांक जो आहे 1967 पूर्वी हा महत्वाचा आहे. जुने डॉक्युमेंट्स हे फार जात पडताळणीमध्ये महत्वाचे असतात. तर तुम्ही भलेच तुमच्याकडे आता जमीन वगैरे हे ते सगळं आहे, तर तुम्ही तिथं मेन सिद्ध करा का बाबा आम्ही जामखेडचे जे रहिवासी आहेत त्यांनी स्थलांतरित होऊन इथं आलोय, म्हणजे हे जामखेड आणि भूम तालुक्यातले जे आमचे कुटुंब आहेत आम्ही ते एकाच कुटुंबातले. तर याच्यामध्ये तुम्हाला जो जातीचा दाखला आहे तो तुमच्या मूळ गावी अप्लाय करायचा आहे आणि त्या अनुरूपच नॉन क्रिमिलियर काढायचे. नेक्स्ट क्वेरी आहे, माझ्या कास्ट सर्टिफिकेट मध्ये फक्त रेव्हेन्यू केस नंबर देऊन आहे, तोच कास्ट सर्टिफिकेट. हो, रेव्हेन्यू सर्टिफिकेट नंबर किंवा MRC नंबर हे असलं तरी म्हणजे ते टाकलं तरी चालतंय. नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझ्या भावकी सर्टिफिकेट काढले आहे पण आमची आणि त्यांची वंशावळ जोडण्यासाठी डॉक्युमेंट्स मिळत नाही, सर प्लीज मार्गदर्शन करा. हे बघा, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कुणबीचे प्रमाणपत्रासाठी त्यांनी तालुक्यामध्ये एक समिती गठन केली, ज्याचा म्हणजे अध्यक्ष तहसीलदार आहेत, बार्टीचे जे सदस्य आहेत, असे भरपूर लोक म्हणजे त्यांची कमिटी केली. तर तुम्ही त्यांच्याकडे अप्रोच होऊ शकता आणि ते तुम्हाला त्याच्यात सहकार्य करतात. आणि समजा जुळत नसेल तर मग ते जे आहे ग्रह चौकशी करून आणि ते तुम्हाला जे आहे वंशावळ सिद्ध करण्याचा ते तुम्हाला मार्गदर्शन करते. परंतु एक लक्षात घ्या, जात पडताळणीमध्ये जात सिद्ध करण्याची जबाबदारी ही अर्जदाराची असते. तर सध्याच्या मितीला 4 महिन्याच्या मुदतीसाठी ती समिती स्थापन केलेली आहे, तर तुम्ही त्याचा पण फायदा घेऊ शकता. नेक्स्ट क्वेरी आहे, सर कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय 1 महिन्यापूर्वी केलेले पण आता नवीन डॉक्युमेंट जोडायचे आहे, तर काय करता येईल. हे बघा, आता तुम्हाला जर नवीन डॉक्युमेंट्स करायचे असेल तर त्याच्यामध्ये लिंक भेटणार नाही. हा, जर समितीने ऑब्जेक्शन काढला तर त्यावेळेस लिंक मिळते आणि त्यावेळेस आपण अपलोड करू शकतो. परंतु तुम्ही तत्पूर्वी एकदा समितीमध्ये जाऊन या, तिथं जे जे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागते ऍडिशनल, तर ते तिथं त्यांना विनंती करा, तर ते तिथं ऍक्सेप्ट करतील. नेक्स्ट क्वेरी आहे, एज्युकेशन पर्पज कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी ऍडमिशन घ्यावं लागतं का? मी UPSC प्रिपरेशन करतोय, LLB झालंय. हे बघा, एज्युकेशन पर्पज साठी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी कधी लागते? ज्यावेळेस महाराष्ट्रातील आरक्षणाचे फायदे घ्यायचे असतात. आता तुम्ही UPSC करतायत म्हणजे ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहे, तिथं तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही. परंतु जर तुम्ही MPSC करत असाल तर तिथं तुम्हाला MPSC साठी कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे, जर तुम्हाला आरक्षणाचे फायदे घ्यायचे असेल. मग तुम्ही ज्यावेळेस MPSC चा जो अप्लिकेशन फॉर्म आहे तो भरून आणि कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करू शकता.
नेक्स्ट क्वेरी आहे सर, एसटी कास्टला GR चा काही फायदा होईल का? माझ्याकडे 49चा पुरावा नाही, पण माझ्या भावकीचे कास्ट सर्टिफिकेट आणि वडिलांची मृत्यूपत्र, इलेक्शन ID आहे. कास्ट सर्टिफिकेट कसा काढू? हे बघा, जर तुम्ही SC कॅटेगरीत मध्ये असले आणि तुम्हाला तो GR जो आहे तो GR 1950 म्हणजे तुम्हाला तुमची जात तुम्हाला सिद्ध करायची जबाबदारी अर्जदाराची असते. तर तुम्हाला तुमच्या संबंधित जातीचे जे पुरावे आहे तुमच्या ब्लड रिलेटिव्ह मध्ये ते तुम्हाला असणे गरजेचे आहे. आणि समजा ते 1950 पर्यंत समिती जी आहे ती 1950 चे पुरावे नसले, 1960 पर्यंत असले तरी समितीमध्ये त्याच्यामध्ये म्हणजे हे करते, सहकार्य करते. तर बघा, जास्तीत जास्त 1960 किंवा त्याच्या पूर्वीचे पुरावे जोडण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला अडचण होणार नाही. आणि समजा तुम्ही ते करू शकला नाही तर तुम्हाला जातीचा दाखला मिळणार नाही किंवा व्हॅलिडिटी होणार असं होत नाही. तर तुमची जी गृह चौकशी, विजिलन्स इन्क्वायरी करून आणि तुम्हाला व्हॅलिडिटी देण्यात येते. नेक्स्ट क्वेरी आहे सर, माझ्या पंजोबाची कुणबी नोंद मिळाली आहे, तर आमचे पहिले आडनाव नायकडे होते आणि आता शिंदे आहे, त्यासाठी काय करावे लागेल? हे बघा, जर तुमच्याकडं पूर्वी म्हणजे काही गजेट वगैरे असेल तर ते लावून तुम्ही जोडू शकता. किंवा आता तुमचे जे पहिले नाईकडे आणि शिंदे या संदर्भामध्ये तुम्ही तुमचे जे ब्लड रिलेटिव्ह आहे ज्यांनी म्हणजे काहींनी नाईकडे वापरलेला असेल, काहींनी शिंदे, तर असा ब्लड रिलेटिव्हचा जो तुमचा वंशावळ आहे ती विस्तृत आणि करा, आणि त्याच्यामुळे पण म्हणजे समितीला समाधान होतो आणि त्याच्यामध्ये अडचण येत नाही. म्हणजे समितीचा जो इथं तुमच्याकडे बघण्याचा संशय काय असणार आहे का तुम्ही तुमच्या नाम सदृश्याचा फायदा घेत दुसऱ्या व्यक्तीचे डॉक्युमेंट लावून तुम्ही तुमची जात सिद्ध करत नाही. तर हा जो त्यांचा संशय आहे तो काढण्यासाठी आपल्याला वंशावळ बनवा, त्याच्यामध्ये दोघही आडनाव असणारे आपली जे ब्लड रिलेटिव्ह आहे त्यांना समाविष्ट करा, आणि जितके डॉक्युमेंट दोघं आडनावाचे तुम्हाला मिळतील ते लावण्याचा प्रयत्न करा, म्हणजे काही अडचण येणार नाही. पुढचा प्रश्न आहे, माझ्याकडे गाव नमुना 14 नाही, पण 1967चा पुरावा म्हणून सख्या काकाचा शाळेचा दाखला आहे आणि त्यांची जन्मतारीख शाळेच्या दाखल्यावर 1 जून 1965 अशी आहे. त्याच काकांच्या मुलाची कास्ट व्हॅलिडिटी पण झाली. हे दोन महत्वाचे कागदपत्र जोडल्यास आणखी एक सख्या काकांचा शाळेचा दाखला आणि पापांचा शाळेचा दाखला जोडल्यास एका शाळेचा दाखला, हा सर्व कागदपत्राच्या आधारे मी जात सिद्ध करू शकतो का? हो, हे बघा, आता तुमच्या ब्लड रिले काकाच्या मुलाची कास्ट व्हॅलिडिटी आहे, म्हणजेच तुम्ही जो आपला 1917चा GR आहे रक्त नाते संबंधांतर्गत व्हॅलिडिटीचा, तर समजा रक्त नाते संबंधांतर्गत कोणाची व्हॅलिडिटी असेल तर तो महत्वाचा पुरावा मानून इतर पुराव्याची मागणी करू नये असा तो GR आहे. तर त्या धर्तीवर तुम्ही अप्लाय करू शकता. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, आपण रक्त नाते संबंधाची GR म्हणजे व्हॅलिडिटी लावली म्हणजे आपण जात सिद्ध करण्यापासून मुक्त होत नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुमचे जे चुलत म्हणजे काकांच्या मुला म्हणजे चुलत्याची कास्ट व्हॅलिडिटी प्लस चुलत्याचा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, चुलत भावाच्या वडिलांचा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, तुमच्या वडिलांचा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि शक्य असेल तर आजोबांचा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असे लावून जर तुम्ही विस्तृत वंशावळ केली, सविस्तर वंशावळ केली तर तुम्हाला व्हॅलिडिटीसाठी अडचण येणार नाही. रक्त नाते संबंधांतर्गतची जो GR आहे त्याच्या तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळेल. आपल्या दर्शकाचं कॉमेंट आहे, सर बायकोचं राशन कार्ड नाव ऍड करायचे असेल तर फादर आणि मदरचे नेम. हे बघा, ज्यावेळेस आपण राशन कार्ड मध्ये आपल्या मिसेसचं नाव ऍड करतो त्यावेळेस वडिलांचं नाव साहजिकच आहे, तिच्या वडिलांचं नाव येणार आहे, आईच्या नावामध्ये तिच्या आईचं नाव येणार आहे. नेक्स्ट क्वेरी आहे, सर पंजोबाचा गाव नमुना 14 कुणबी नोंद सापडले, त्या नोंदीवर कुणबीचे कास्ट सर्टिफिकेट भेटले, तर पंजोबाच्या एका हो एक नोंदणी असेल तरी तुम्हाला
कुणबीचं सर्टिफिकेट मिळेल. आता अनेकांचं असं पण असतंय का वडिलांच्या जातीवर फक्त मराठा लिहिलेला असतो, आजोबांच्या याच्यावर पण मराठा असतो, परंतु तुम्हाला जे तुमचे पंजोबा आहेत त्यांच्या याच्यावरती जर कुणबी असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी मध्ये अडचण येणार नाही. मात्र तिथं एक गोष्ट लक्षात घ्या, आपण नुसतं म्हणजे एक पुरावा जोडला म्हणजे आपण जात सिद्ध करण्यापासून मुक्त होत नाही. इथं समिती प्रत्येक प्रकरण संशयाने बघते. ते काय संशयाने बघतात का तुम्ही नाम सदृश्याचा फायदा घेत दुसऱ्या व्यक्तीचे जे तुमचे नातलग नाहीयेत त्यांचे डॉक्युमेंट्स वापरून तुम्ही तुमची जात सिद्ध करताय. तर याच्यासाठी तुम्हाला आता तुमचे जे पंजोबा आहे त्यांची आणि ते तुम्ही म्हणजे शॉर्ट मध्ये तुमची वंशावळ सविस्तर विस्तृत करा, जास्तीत जास्त नातलग ते समाविष्ट करा आणि त्यांचे अनुरूप डॉक्युमेंट्स अपलोड करा. म्हणजे समितीचं समाधान होईल का यांनी जे डॉक्युमेंट लावले हे यांचेच ब्लड रिलेटिव्ह आहे, त्यांचे म्हणजे डॉक्युमेंट आहेत आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळेल. मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.